नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला यावेळची महत्त्वाची बातमी, राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आज सुनावणी होणार आहे। दुहेरी नागरिकत्व मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होईल। या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय, कारण ऐन निवडणुकीच्या भरात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या एकूणच सगळ्या प्रकारात पाहायला मिळाल्यात। हिंदू फ्रंटच्या गोयल यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती। सुप्रीम कोर्टात आज राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे आणि काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती? आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं, गेल्या काही दिवसापासून जे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, खास करून ती याचिका जी आहे ती राहुल गांधी जे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या नागरिकत्वाच्या संदर्भात आहे। आणि ज्या पद्धतीने जयप्रकाश गोयल यांनी ही याचिका करते, त्यांनी याचिका करताना म्हटलं आहे की यांच्याकडे इंग्लंडची म्हणजे ब्रिटनची म्हणजे युनायटेड किंगडमची नागरिकत्व आहे। अशावेळी दुसऱ्या देशातील नागरिक हा भारतातील निवडणूक लढवू शकत नाही, अशा प्रकारची याचिका त्यांनी मागणी केली। त्यांच्या निवडणूक बंदी आणावी, त्यांना निवडणूक लढण्यापासून अपात्र ठरवावं, अशा प्रकारची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती। त्या नोटीसचं उत्तर सुप्रीम कोर्टात जमा झालेलं आहे आणि या संदर्भात शपथपत्र देखील राहुल गांधी यांनी सादर केलेलं आहे। त्यामुळे आज या संदर्भात सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे निर्णय घेतो किंवा कुठली प्रकारची भूमिका जाहीर करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की निवडणुकीचे आता दोन टप्पे बाकी आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्याच्या पूर्वी या प्रकारचं जर त्यांच्या नागरिकत्वावरती प्रश्न निर्माण होत असेल तर त्यामुळे आता प्रचारामध्येही परिणाम होण्याची शक्यता आहे। अशा वेळी आज राहुल गांधींच्या नागरिकत्वा संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। ठीक 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे।